हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी आत्ताच 10वी बोर्डाची परीक्षा दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांचा आत्ताच 10वी बोर्डाचा निकाल लागलेला आहे आणि आता त्यांनी 11वी सायन्समध्ये प्रवेश घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महाज्योतीकडून JEE आणि नीट स्पर्धा परीक्षांकरिता तयारी करायची असेल तर त्यांना मोफत पुस्तकांचा संच जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे महाज्योतीकडून। ठीक आहे, मग बघा महात्मा ज्योती फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, त्यालाच आपण महाज्योती असं म्हणतो, या संस्थेअंतर्गत आपल्याला मोफत जे काही JEE असेल, नीट असेल, या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याकरिता आपल्याला पुस्तक संच जो आहे तो आपल्याला मोफत भेटणार आहे। तर मग त्यासाठी आपल्याकडे एलिजिबिलिटी कोणती असली पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे कोणती कोणती कागदपत्र असायला हवी, फॉर्म कुठे भरायला हवा, या सर्व गोष्टींची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। तर बघा, या प्रशिक्षणाचं जे काही स्वरूप काय आहे, तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE, नीट परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE आणि नीट परीक्षेसाठी पुस्तक संच जो आहे तो मोफत वाटप करण्यात येणार आहे। तर बघा, यासाठी जागा किती आहेत, तर 8000 एवढ्या तुम्हाला त्या ठिकाणी जागा आहेत आणि JEE साठी तुम्हाला त्या ठिकाणी 4000 जागा आणि नीटसाठी 4000 जागा, अशा किती जागा आहेत, तर 8000 जागा एवढं तुम्हाला त्या ठिकाणी आहेत। तर बघा, यासाठी तुमची पात्रता काय असली पाहिजे, मग त्यासाठी तुम्हाला हा जो काही फॉर्म आहे तो भरण्याकरिता तुमची पात्रता जी आहे ती आहे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा। तर बघा, जो काही विद्यार्थी असेल जो 10वी बोर्डाची परीक्षा दिलेली आहे, जो आता नीट JEE करू इच्छित आहे, तर मग त्याचं जे काही रहिवासी जो आहे किंवा तो महाराष्ट्रातला रहिवासी असायला हवा। त्यासोबत विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। विद्यार्थीकडे त्यासोबत नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा। ठीक आहे, मग अशा प्रकारचे जे काही निकष आहेत पात्रतेचे ते असायला हवे। त्यासोबत 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर योजनेच्या लाभाकरिता पात्र राहील, म्हणजेच त्याचा 10वीचा निकाल लागलेला असावा आणि त्याचं जी काही 10वी आहे ती झालेली असावी। त्यासोबत बघा, विद्यार्थी हा 11वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट पद्धतीने जोडणे आवश्यक आहे। मग बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आता 11वी मध्ये प्रवेश घेतलेला आहे, मग ही JEE नीटची स्कीम आहे, तर मग ऑब्विसली त्या विद्यार्थ्यांनी सायन्समध्ये प्रवेश घेतलेला असावा आणि त्याच्याकडे सर्व काही कागदपत्रे जी आहेत ती असायला हवी आणि ती जी काही कागदपत्रे आहेत ती पण आपल्याला स्कॅन करायची आहेत। बघा, पुढचा जो काही आहे, विद्यार्थ्याची निवड ही इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। म्हणजे बघा, याच्यामध्ये जो काही विद्यार्थी असेल त्याच्या 10वीच्या बोर्डाच्या मार्कवरून तुम्हाला त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लागेल, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही आरक्षण असेल त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसारच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। बघा, इयत्ता 10वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70% किंवा यापेक्षा जास्त, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। म्हणजे जे विद्यार्थी यामध्ये 10वी मध्ये असे विद्यार्थी शहरी भागातले असतील तर त्यांना 70% गुण असणं आवश्यक आहे आणि जे विद्यार्थी 10वी मध्ये होते पण ते ग्रामीण भागातले होते तर त्यांना किती टक्के गुण आवश्यक आहे, तर 60% गुण असणे आवश्यक आहे। नंतर बघा, विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा हे कसे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरून वरील नमूद पत्त्यावरून ठरवल्या जाईल। म्हणजे याच्यामध्ये बघा, जे काही विद्यार्थी ग्रामीण भागातला आहे की शहरी भागातला आहे, म्हणजे विद्यार्थ्याकडे एक आधार कार्ड असतंच ना प्रत्येकाकडे, मग त्याच्यावरून तुमचं जे काही तुम्ही कुठल्या भागातील आहात, शहरी भागातले आहात की ग्रामीण भागातले आहात, हे तुमचं त्याच्यावरून ठरवण्यात येईल। मग अशा प्रकारची पात्रता जी आहे त्या ठिकाणी तुमची असायला हवी। ठीक आहे, मग आता बघा, पुढचा जो काही आहे म्हणजे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, म्हणजेच त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे म्हणजे त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स जे आहेत ते कोणते लागणार आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं
जे की सगळ्यांकडेच असतं, ते म्हणजे आधार कार्ड असेल. नंतर आहे तुमचा रहिवासी दाखला, ज्यालाच आपण डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतो. तुमचं जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, कास्ट सर्टिफिकेट ज्याला म्हणतो आपण. नंतर वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं त्या ठिकाणी तुमचं गरजेचं आहे. नंतर 10वीची गुणपत्रिका म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट जे आहे ते मार्कशीट देखील तुमचं त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नंतर बघा 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट पण देतात. काही कॉलेजेसमध्ये तुम्ही मागितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट देतात, तर मग तो असणं अनिवार्य आहे. त्यासोबत जर का विद्यार्थी दिव्यांग असेल, अनाथ असेल, अपंग असेल, तर अशा प्रकारे त्यांच्याकडे त्या प्रकारचं सर्टिफिकेट दाखला असणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे. ठीक आहे. मग आता बघा सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण जे आहे ते असं प्रकारे दिलेलं आहे की कोणत्या घटकाला किती टक्के आरक्षण जे आहे ते असणार आहे यामध्ये. तर बघा इतर मागासवर्ग ज्यालाच आपण अदर बॅकवर्ड क्लास असं म्हणतो, ज्यालाच आपण ओबीसी असं म्हणतो, तर यांच्यासाठी 59% इतकं आरक्षण आहे. जे काही विजे हे असतील किंवा भटक्या जमाती असतील यांसाठी किती 10% आरक्षण आहे. भटक्या जमाती ब मध्ये तुम्हाला 8% आरक्षण आहे. भटक्या जमाती क साठी तुम्हाला 11% आरक्षण आहे. भटक्या जमाती ड साठी तुम्हाला 6% आरक्षण आहे. आणि विशेष मागास प्रवर्ग ज्यालाच आपण जे काही हे SBC असं म्हणतो त्यांना किती टक्के आहे, तर 6% आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये बघा प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आहेत त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात येणार आहेत. आणि दिव्यांगांसाठी 5% जागा आणि अनाथांसाठी 1% जागा अशा प्रकारे जे काही आरक्षण जे आहे ते असणार आहे. ठीक आहे. तर मग बघा प्रशिक्षणासाठी निवड पद्धती काय आहे, प्रशिक्षणासाठी यासाठी तुमची निवड पद्धती काय असणार आहे. तर या ठिकाणी बघा प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योती संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतात आणि तुमच्या 10वीची जी काही मार्कशीट असेल किंवा 10वीचे जे काही मार्क्स असतील त्यानुसार तुमचे मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसारच तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल. तर बघा महाज्योतीची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमचे अर्ज जे आहेत त्या ठिकाणी भरायचे आहेत, तुमचे फॉर्म जे आहेत ते फिल करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचे मेरिटनुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमची म्हणजे पात्रता कशी असेल किंवा त्यांची जी काही निवड जी आहे त्या ठिकाणी होईल. ठीक आहे. मग बघा यामध्ये सरकारी आरक्षण धोरणानुसार राज्य शासनाद्वारे जाहीर केलेले नवीन EWS म्हणजेच या प्रवर्गाचे उमेदवार जे आहेत ते इतर सर्व आरक्षित प्रवर्गानुसार सर्व बाबतीत जे आहेत उमेदवार हा 2 पेक्षा जास्त आरक्षित प्रवर्गाचा असेल तर त्याला फक्त एका प्रवर्गानुसार आरक्षणाचा लाभ दिला जाईल. ठीक आहे. तर मग अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला महाज्योतीकडून मिळालेली आहे. मग आपल्याकडे मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ पण बनवला होता की महाज्योतीने जी काही एक स्कीम लॉन्च केली होती ती म्हणजे मोफत टॅबलेट आणि जे काही मोफत प्रशिक्षण जे आहे ते महाज्योतीकडून मिळणार होतं. तर मग अशाच प्रकारची ही पण स्कीम आहे जी की महाज्योतीनेच लॉन्च केलेली आहे. जे विद्यार्थी पुढे चालून म्हणजेच आता 11th-12th मध्ये JEE आणि नीट सारखे एक्झामचं प्रिपरेशन करू इच्छितात तर मग ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे आणि ही इन्फॉर्मेशन अशा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जे विद्यार्थी आताच 10वी पास आउट झालेले आहेत आणि ज्यांना पुढे चालून JEE आणि नीट सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या ई सारथी ऑनलाईन या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.